होईल. चंद्रकांत बॉलिंग ट्रॅकवरती तयार. खूपच चांगली गोलंदाजी राहिली होती पहिल्या दिवसामध्ये. एकच्या फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं प्रभावित काम केलं होतं चंद्रकांतच्या माध्यमातून. ऑलराऊंडर परफॉर्मन्स बॅटिंगनं बॉलिंगनं. पवेतून 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनिकेत आणि त्याचबरोबर निक्कू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 3 प्लेयर पाहायला मिळतील बंधनातनं मुक्त. पहिलाच बॉल लोवर पेचचा होता. ओळखलं परखलं आणि काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय. तेवढाच क्लास फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद. थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. चंद्रकांतकडनं आता इथून पुढे गेलाय चेंडू. चेंडू बॅटची कडा घेतोय आणि इथून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझममध्ये शॉर्ट फाईनमध्ये चेंडू जातोय आणि इथून क्षेत्ररक्षक लावला गेला. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझममध्ये आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकता काउंट कॉर्नरच्या रिझममध्ये आणि एक लॉंग ऑफच्या रिझममध्ये असे 3 क्षेत्ररक्षक बंधनातनं मुक्त आहेत. पंचांकडे लाऊड अपील राहिली आहे परंतु पंच सहमत नाही आहेत या अपीलवरती. इथून हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे. पहिल्या 3 बॉलवरती धावा खर्च 7 धावांचं. पहिल्या 3 बॉलवरती 7 धावांचा खर्च फर्स्ट ॲट बॉक्स आमच्यापर्यंत पोहोचवला गेला अंतिम दिवसामध्ये. आणि नक्कीच 2 दिवस समाप्त झाले होय. आणि इथून उंच बरारी घेतले चेंडूने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वेध घेतोय आणि जेल सुद्धा घेतोय. गुड टेकन. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज परतीच्या प्रवासात विकेट डाऊन. DJ माऊली. प्लीज एक 12th मॅन पाठवा आमच्यापर्यंत. उसरणी संघ. उसरणी संघ. ऑनलाईन मॅच ऑन आहे म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की आपला 12th मॅन पाठवत जा. इथे बसून घे. खुर्ची आहे. खुर्चीवर बस पाहिजे तर वरती बस. परंतु बसून घे आणि नक्कीच इथून पाम संघ आपण सुद्धा. चंद्रकांत प्लीज रिक्वेस्ट असेल. चंद्रकांत 10 झाल्यात मजूत 11 झाल्यात तर आमच्यापर्यंत नावांची अपडेट देत जा. जाऊया इथून मॅच ऑन पुन्हा एकदा. पुढचा चेंडू न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आल्या पावलांवर त्यांच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार. 6 धावा. बंटी नक्कीच थोडासा लांब राहिला गेला नाहीतर बंटीच्या हातामध्ये कॅच असते. कॅमेरा साईडला आणि चेंडू हातात असता. जावे इथून षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं आणि पहिल्या षटकाचा डाव कंप्लीट झालाय. धावा विचार केलं तर 2 षटकार आणि एक सिंगल म्हणजे 13 धावांचा खर्च चंद्रकांतकडनं राहिलाय पहिल्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होते. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल अल्केश. इथून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात पाम संघाकडनं. दोघांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. पहिल्या हा पॅनल आपण पाहतोय आणि समाज पॅनलमध्ये इथून पुन्हा एकदा अल्केश आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत्या. इथून पाहूया अल्केश पुढचा चेंडू घेऊन. पहिला बॉल आपल्या षटकातील. इथून चेंडूला मात्र शपल लावून खेळले गेले. बॅकवर्डमधनं क्षेत्ररक्षक येतोय. डीपमधनं सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न फेकी राहिल्या परंतु खराब. बॅकअप येतोय. इथून बॅकअपच्या मदतीनं मात्र सिंगल डबलमध्ये झालाय कन्वर्ट. 2 धावा मिळतील
पॅकअप जरूर आलं आणि या दोनच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले तब्बल उडवण्याचा प्रयत्न इथून इंटू दी गॅप मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि चेंडू होतोय का तर नाही इथून चेंडू रोखता रोखता राहिला गेला आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार 4 धावा. धन्यवाद आणि इथून धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल तब्बल 20 धावा. लगेच इथून पुढचा चेंडू अलकेशकडनं पुन्हा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न चेंडू हा मात्र बॅट वरती येत नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव डॉट बॉलची सांगता व्हेरिएशन केले जाते चेंडूमध्ये बोटं फिरवली जाते चेंडूवरती अलकेशच्या माध्यमातून चेंडूचा खेळ आपण पाहिला तर टोटल बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे. इथून 4 बॉल आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी असेल. इथून बॅटची कडा आणि इथून डॉट बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी असेल 20 धावा स्थिरावलेली आहे धावसंख्या. शेवटचा बॉल बाकी असेल या शेवटच्या बॉलवरती पाहूया किती धावा येतील. शेवटचा बॉल 20 धावा स्कोर कार्डवरती. इथून डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळला फटका फसला गेलाय की काय आणि इथून जेल कॅरी केला जातोय विकेट डाऊन शेवटच्या बॉलवरती 2 ओव्हरचा खेळ खल्लास आणि 20 धावा स्कोर कार्डवरती डीजे माऊली. नेक्स्ट मॅचचा कॉलिंग करतोय टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे 2 टीम पुढचे 2 संघ माहीम आणि तारापूर. माहीम आणि तारापूर दोन्ही टीमचे 12 इथून कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचा टॉससाठी. माहीम तारापूर नवीन बॅटर श्री आपल्याला पाहायला मिळतील. श्रीला आपण पाहतोय बॅटिंग ट्रॅक वरती इथून नॉनस्ट्राईक एंड वरती आलाय. जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं षटक प्रणय. पहिलाच बॉल इकडून उंचावरती चेंडू आहे क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे आणि इथून पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्नात असेल का इथून जाऊया इथून पाहणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. तर इथून पंचांची वाद घालू नका. पंच निर्णय पोचवतील जे काय असेल ते योग्य ते निर्णय आमच्यापर्यंत पोचवला जाईल.
तर यस पंच निर्णय पोचवा आमच्यापर्यंत. ओके धन्यवाद. तर जाऊया इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल 22 स्कोर कार्डवरती. पाहूया पुढचा चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा दुसरा चेंडू आपल्या षटकातील प्रणय समोर खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथून स्वतः एकट्यानं मात्र सिंगल धाव कंप्लीट केली आहे, परंतु धावा गृहीत धरणार नाही आपण, कारण की एकटा धाव कंप्लीट करतोय. इथून डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 2 चेंडू 2 धावा खर्च. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय प्रणय बॉलिंग ट्रॅक वरती. माहीम आणि तारापूर दोन्ही संघ टॉससाठी रिपोर्टिंग करा. ब्लॉक होलचा चेंडू पाहायला मिळाला आणि इथून मिसफिल्ड पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न असेल का तर नाही, इथून रोखलं गेलं. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळाली. दोघांमध्ये घुंबल होताना पाहायला मिळाले. दोन्ही क्षेत्ररक्षक कॉलिंग खराब राहिली होती दोघांकडनं चेंडू पकडण्यासाठी आणि इथून 1 धाव मिळते. 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. इथून पूर्णपणे धावफलक शांत केलं. पहिल्या ओव्हरमध्ये चंद्रकांतला 13 धावा आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्या. त्यानंतर इथून या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 धावांचा खर्च झालाय 3 बॉलमध्ये. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये पाहूया किती धावांचा खर्च होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटरचा असेल, कारण की इथून मोठ्या धावसंख्येकडे पोचावं लागेल उसरणी संघाला. पाहूया इथून उसरणी संघ किती धावांपर्यंत पोहोचतोय आणि पाम संघ कितपत रोखतोय. पुढचा चेंडू स्पीडअप करा. ऑन स्क्रीनवरती आपला टायमर ऑन आहे याची नोंद ठेवा. ओहो, इथून अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय आणि त्याचाच मोबदला व्हाईट बॉल आणि 1 चान्स सुद्धा पुन्हा एकदा दिला जातोय. यापुढे आपण पुन्हा असा चेंडू टाकू शकत नाही या पंचांकडनं वॉर्न केलं जातोय गोलंदाज प्रणयला. इथून व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलाय. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पाहूया. क्षेत्ररक्षक आहेत फेकी येईल, तत्पूर्वी धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि या धावेनं धावसंख्या स्कोर कार्डमध्ये जाऊन पोहोचेल 25 धावा. प्रणय यांच्या षटकातील आपण उर्वरित चेंडूचा खेळ जर आपण तपासलं तर चेंडूचा खेळ झालाय 4. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. येणाऱ्या 2 बॉलमध्ये पाहूया प्रणय किती धावांचा खर्च करतोय. परत पुन्हा एकदा कार्पेटला रोल केला जातोय. चेंडू खाऊ कॉर्नरच्या रिझममध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतायत. सिंगल अँड सिंगल फक्त दिलं जातोय. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 26 धावा. शेवटचा बॉल प्रणय यांच्या षटकातील लास्ट बॉल रिमाइनिंग. शेवटचा बॉल. इथून चेंडू सुटला गेलाय. पंच सांगतायत व्हाईट बॉल +4, म्हणजेच व्हाईट +4 अशा धावा मिळतात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये जाऊन पोहोचेल तब्बल 31 धावा. शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी राहील. अल्केशकडनं झाली आहे चुकी. इथून चेंडू पकडणं गरजेचं होतं. वाईट जरूर आला होता, परंतु चेंडू हा पकडणं रोखणं गरजेचं होतं. इथून पाहूया पुढचा चेंडू. इथून पुन्हा एकदा पंचाकडे लावड अपील राहते आहे. फेकी येते आणि इथून कुठलीही धाव मिळणार नाही आहे. षटक होईल समाप्त. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती उसरणी संघाची युवा पॅन्थर्स उसरणी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 3 ओव्हर. डीजे मावली.
संघ आपल्याकडे वेळ ऑन आहे. ऑन स्क्रीनवरती आपली वेळ चालू आहे, ह्याची नोंद घ्या. शेवटची 5 मिनिटं राहिलेली आहेत आपल्याकडे. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. सुजल, ओके, धन्यवाद. सुजलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ होतोय. त्याचबरोबर माहीम आणि तारापूर हे दोन्ही संघ आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. माहीम, तारापूर. तिसरा सामना माहीम आणि तारापूर. उंचावरती चेंडू लांब लचक नाही जाणार आणि इथून चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच दर्शवायचा आहे 6 धावा, षटकार. धन्यवाद. चेंडू चाललाय फाईन मध्ये षटकारासाठी 6 धावा आणि इथून नक्कीच खूप चांगलं काम करतात. 3 दिवस आपण त्यांना पाहतोय. आपल्या मुख्य व्यासपीठावरती झाडू मारणं, कचरा काढणं हे त्यांचं काम राहिलं. आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्याने ते काम केलं आणि आजच्या दिवसामध्ये त्याने एक दुसरं काम सुद्धा केलं. सर्व झोपलेले होते, त्यांचे दरवाजे ठोकून आले. हे त्यांचं काम राहिलं आजच्या दिवसामध्ये. नक्कीच खूप चांगला डान्स सुद्धा आज त्यांनी केलाय मैदानाच्या आतमध्ये, स्टेजवरती, त्याचबरोबर टॉच बॉक्समध्ये. आज थकल्यात ते, म्हणून आज डान्स होत नाहीये त्यांचा. दुपारी नंतर ते पेट्रोल टाकून येणार आहेत, ते बोलले आम्हाला. आम्ही पेट्रोल टाकणार तेव्हाच आमचा डान्स येणार. जाऊया पुढचा चेंडू. ओहो, इथून समोर खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील राहिल्या, परंतु त्या अपीलमध्ये तेवढी ताकद नाहीये. पंच सुद्धा संमत नाहीये. डॉट बॉल, निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय. बघूया पुण्याच्या एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पुढच्या चेंडूचा खेळ. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. कव्हरच्या रिझममध्ये क्षेत्रात चेंडूला फेकला गेला होता, परंतु इथून रुकला जातोय चेंडू. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45 धावा. सक्सेसफुल कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं रोहित शर्मा आपल्याला पाहायला मिळतील. अनेक वेळा जेव्हा त्यांनी स्पर्धा खेळायला सुरुवात केली, कॅप्टन झाले, कॅप्टनचा रोल जेव्हा त्यांच्या हातामध्ये आला, तेव्हा सक्सेसफुल कॅप्टन बनताना आपल्याला पाहायला मिळालं. T20 वर्ल्ड कप म्हणा, अनेक स्पर्धा म्हणा, वर्ल्ड कप म्हणा, अशा अनेक स्पर्धा त्यांनी जिंकवण्याचं काम आपल्या देशासाठी केलं. एक सक्सेसफुल कॅप्टन राहिले टीम इंडियासाठी. आणि जाऊया इथून पुन्हा एकदा टीम इंडियानं मात्र T20 वर्ल्ड कपचा मान पटकावला. 2026 मधला हा T20 वर्ल्ड कप भारताकडे आला. या ओव्हरमधील शेवटचा बॉल इनिंग ब्रेकसाठी माहीम आणि तारापूर. उडवलाय, लॉट केलाय आणि इथून हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. शेवटच्या बॉलवरती 6 धावा आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 51 धावा आणि 52 धावांचा टार्गेट असेल. घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि भेटूया डायरेक्ट टॉस बॉक्स मध्ये माहीम संघ आणि तारापूर संघाच्या कॅप्टनच्या समवेत. धन्यवाद. पालघर संघ, आमचा आवाज पोहोचतोय? बरं आहे, त्यांना रिक्वेस्ट कर की जो खांब आहे ना
धन्यवाद. विनंती असेल बॅटर लगेच या पाम संघ. जास्त वेळ घेऊ नका. पाम संघ लगेच बॅटर पाठवा आणि फील्ड सेटअप करा. उसरणी संघ आणि उसरणी संघ आपलाही 12th मॅन नाही आमच्यापर्यंत. तर आपला एक प्रतिनिधी जो लॉंग ऑन लॉंग आपल्या रिजनमध्ये असेल त्या दोन्ही खेळाडूंना सांगायचं की आपला कोणता गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय ते आमच्यापर्यंत पोहोचवत जा. माहीम संघ आणि तारापूर संघ. तरी आज धावसंख्या विजयासाठी आहेत 52 धावा. 52चा टार्गेट आहे. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो चेक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. पाहूया पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक अल्केश आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता चंद्रकांत. अल्केश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू होता. मिस टायमिंग झाला. चेंडू हवेत आहे. नो बॉलचा इशारा आला पंचांकडनं आणि इथून अल्केश धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकतो आणि फलंदाज बाद झालाय अल्केश. इकडून तामी संधी मिळाली. नो बॉल आला होता परंतु अल्केशला थांबायचं नव्हतं मैदानात म्हणून धावत सुटले आणि इथून धावत सुटल्यात तर आता डायरेक्ट डगआउटमध्ये धावत जायचं आहे असं मात्र क्षेत्ररक्षक वर्गाने सांगितलं आणि इथून अल्केशला परतावं लागलं बॅक टू दी डगआउट. मच पारसला आपण पाहतोय न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. जाऊया इथून पारस आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल होता. जेल सोडली. नो बॉल आला परंतु इथून रनआउट झाला. फ्रीडची संधी आहे. आता या फ्रीडच्या संधीमध्ये चंद्रकांत उडवलाय. लॉट केलाय समोरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला फिल्ड करतील. चेंडूचा भरपूर वेट केला. पियुष आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगेच इथून सिंगल धाव परिपूर्ण केली दुहेरी धाव 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक बॉलचा खेळ झालाय आणि 3 धावा स्कोर कार्ड वरती. फुल टॉस पुन्हा एकदा मिस टायमिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू आणि जेल कॅरी. विकेट विकेट अँड विकेट. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. धन्यवाद. माहीम संघ आणि तारापूर संघ.
माहीम संघ आणि तारापूर संघ टॉससाठी या. माहीम आणि तारापूर दुसरी इनिंग ऑन झाली आहे. माहीम आणि तारापूर संघ आपण पोचलेले नाही आहेत. टॉससाठी अजूनही आपण वारंवार कॉलिंग करतो आपल्याला. 3 धावा 2 विकेटचं लॉस आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून माहीम आणि तारापूर संघ पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो आपण टॉससाठी या. माहीम तारापूर. माहीमचा संघ अजून उपस्थित झालेला नाही आहे. तारापूर संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत आहेत. माहीम संघ जवे इथून सिंगल परिपूर्ण केली जाते. चंद्रकांतला मात्र स्ट्राईक एंडवरती आणलं जातंय आणि इथून धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतोय. तब्बल 4 धावा 2 विकेटच्या नुकसानामध्ये पाम संघ कुठेतरी बागफुटला जाताना पाहायला मिळते. चुका होताना दिसत आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू इथून चंद्रकांतनं फटका खेळला. क्षेत्ररक्षक पोचेल का तर नाही आणि इथून चेंडू जाणार सीमा रेखा पार. चौकार. धन्यवाद. जाऊया इथून 4 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या 8 धावा स्कोर कार्डवरती. ओहो इथून पुन्हा एकदा चेंडू नो बॉल हाताळला गेलाय. 2 बीमर चेंडू हाताळले गेल्यात की काय. 2 बीमर चेंडू आहेत ना. पहिलाच बॉल बीमर चेंडू होता आणि हा दुसराच बॉल. तर 2 बीमर चेंडू हाताळल्यानंतर ओव्हर चेंज असणार आहे याची नोंद घ्या. बीमर होता ना पहिला. पंच 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 काय प्रॉब्लेम काय आहे. 2 बीमर चेंडू हाताळल्यात ना तर ओव्हर बंद होणार आहे. या जरा इथे या. आयोजक जा एक जण. ती गमावली जाते आणि धावचीत बाद सुद्धा होतोय. हे काय घडतंय पाम संघासोबत. इथून लाभ मिळतोय पाम संघाला परंतु पाम संघ तो लाभ पूर्णपणे गमावतोय. यश यश थोडा आणि इथून विकेट अँड विकेट पाहायला मिळते. या ओव्हरमधील आता शेवटचा बॉल बाकी राहतोय. शेवटचा बॉल आहे.
तर यस माहीम संघ सुद्धा आलाय आणि तारापूर संघ सुद्धा आहे. जाऊया आपण टॉस करूया. टॉस बॉक्समध्ये इथून भीमरावजी गबरे यांच्या शुभात मात्र हा टॉस केला जाणार. जाऊया इथून यस धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे तब्बल 9 धावा. तर लक्ष सुद्धा विनंती असेल सर्व संघांना, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी येत जा. मला जोडता येत नाहीये तिकडे, प्लीज सर्वांना विनंती करेन इनिंग ब्रेकमध्ये येत जा. आपण मी सुद्धा जुळत जाईल तुमच्यासोबत, परंतु आपण इनिंग ब्रेक न इनिंग ब्रेकला मात्र येत नाही आहेत आणि मॅच ऑन असताना आपण तिथे गेल्यानंतर अपडेट नीटशी देता येत नाही आहे. आणि इथून पाहिलं तर चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि मिळतोय चौकार. 4 धावा. चेंडू पाहण्यासाठी जायचं व्हॉलेंटियर. रमाईनगरचे कोणी व्हॉलेंटियर असेल तर चहूबाजूला एक एक जणांनी मात्र सावलीमध्ये बसून चेंडू जिथे जातोय बाहेर तिथे चेंडूची उपलब्धी करून द्या. इथून गोलंदाज श्रीला आमंत्रित केलं बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकासाठी आणि इथून दुसरा षटक श्रीच्या हातात दिलाय. चंद्रकांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये दटून उभा आहे. सामन्याच्या आशा पल्लवीत राहतील संघ आपण पाहू शकता. इथून पाम संघाच्या पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा नो बॉल आणि इथून नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. इथून भीमर चेंडू हाताळले जात आहेत येणाऱ्या गोलंदाजांकडनं आणि इथून समोरच्या संघाला मात्र फ्री हिटची संधी 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 ही मिळते आहे, परंतु त्या संधीवरती जास्त काही लाभ उचलत नाही आहे पामचा संघ, म्हणून इथून संध्या वारंवार येत आहेत. आणि इथून पाहिलं तर भीमर चेंडू नो बॉलचा इशारा आलाय. इथून पुन्हा एकदा चेंडू हातात येणार नाही गोलंदाजाला, त्याला पकडायचा. इथून फुलटॉस चेंडू होता, दिशा दिली आहे, फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिट केली आहे. चेंडू चाललाय चंद्रकांतच्या बॅटमधनं 6 धावेसाठी षटकार. जाऊया इथून चंद्रकांतच्या बॅटमधनं लॉंग ऑफच्या रिझममध्ये षटकार आलाय. ओहो, इथून लांब 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 लचक पाठवलं चेंडू, इथून खूप लांब फेकलंय. इथून फलंदाजापासनं लांब ठेवण्याचं इथून प्रयत्न चालू आहेत गोलंदाजाचं. वाईट बॉल येतोय, अव्वंतर धावा मिळत्यात, धावसंख्येत वाढ होते. पाम संघ जाऊन पोचलाय तब्बल 22 या आकडेवरती. फटका पुन्हा एकदा सजवला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात डीपमधनं येत आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बॅकअपसाठी आले होते. इथून सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावा तब्बल स्कोर कार्डवरती. आणि इथून पुढचा चेंडू पाहूया. दोन्ही लेफ्ट हँडर फलंदाज आहेत. बॅटची कडा आणि इथून पाहूया क्षेत्ररक्षक थर्डमॅन रिझन मधील चेंडूला फील्ड करतायत. सिंगल अँड सिंगल पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. 24 धावा इथून पाहायला मिळतील स्कोर कार्डमध्ये. आता इथून पाम संघ आपल्याला पाहायला मिळते 52 धावांचा लक्ष असताना 24 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. पाहूया इथून चंद्रकांत ऑन स्ट्राईक.
पुन्हा एकदा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे इंटू दी गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू होतोय पुन्हा एकदा फरार, चौकार. चौदा चेंडू 24 धावेची आवश्यकता. 14 चेंडू 24 धावा मॅचचं समीकरण आपल्याला पोचवतोय. 14 चेंडू आहेत, 24 धावेची आवश्यकता पाम संघाला आणि वेळेचं बंधन सुद्धा आपल्याला तेवढंच आहे कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. उसरणी संघ ओ हो हो चंद्रकांत, मी म्हटलं होतं चंद्रकांत जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे पाम संघाच्या आशा पल्लवीत राहणार आणि इथून चंद्रकांतनं ते करून दाखवलंय. षटकार. धन्यवाद. षटकार आलाय. आता 18 धावेची आवश्यकता आहे. 13 चेंडू 18 धावा. फुलटॉस पुन्हा एकदा टोल स्वीकारलाय, लांब लचक चेंडूला पाठवलाय आणि हा चेंडू होतोय गायब. आता चेंडू शोधण्यासाठी जाऊ नका आपण, क्षेत्ररक्षक आमचे व्हॉलेंटियर आहेत ते जातील आणि हा चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. षटकार आलाय. आता मॅचचं समीकरण 12 चेंडू 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. जाऊया अक्षयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 12 चेंडू 12 धावा. इथून पुन्हा एकदा जागा बनवली, रूम बनवला, चेंडू सोडला, चेंडू धावतोय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, सिंगल झालाय, दुसरीचा प्रयत्न, एकच 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 धाव. चंद्रकांतला स्ट्राईकवरती आणलाय. फार गरजेचं आहे इथून एखादा फलंदाज मोठमोठे फटकेबाजी करते त्या फलंदाजाला स्ट्राईक एंडवरती आणणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते केलंय. पाहूया चंद्रकांत ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा इथून उडवण्याचा प्रयत्न होतो, चेंडू जातोय डॉट आणि इथून आता चेंडूचा विचार केलं तर 10 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 11 धावेची आवश्यकता. मॅचचं इक्वेशन फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा नीटचा फैवर आलेला नाही आहे. बॅटच्या टोला चेंडू लागतोय, सिंगल मिळेल. 9 चेंडू 10 धावेची आवश्यकता. 9 चेंडू आणि 10 धावा. बघूया इथून पुन्हा तेच पाहायला मी त्या बॅटची हलकीशी एज ब्रश झाला चेंडू बॅटला आणि इथून विकेट डाऊन. आता 8 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. मॅच आता उंचावली जाईल का याच्यावरती लक्ष असेल. इथून येणारे चेंडू येणारा वेग सांगून जाईल. तत्पूर्वी घेऊया एक डीजे वाला ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा पागदारे नेटवर्क आणि वैभव दादा स्मृती चषक 2026. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. प्रणय प्रणय यांना मात्र बॅटिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय.
आणि शेवटचे 4.5 मिनिटं बाकी राहिलेली आहेत षटक हाताळण्यासाठी. चांगला चेंडू, परंतु चेंडू सुटलाय आणि हा चेंडू सुटल्यानंतर धावच सुटलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय पुन्हा एकदा चौकार. सांभाळून जरा मित्रा, हळू जरा, तिथून ओव्हल आहे. जाऊया पुढचा चेंडू. आणि इथून नापोटप्याचा चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझममध्ये. कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. पूर्णपणे मॅच इथून आपल्या जवळ घेतली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 50 धावा. आता फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. आनंदजी राऊत सरांना मी विनंती करतोय. आनंदजी राऊत सर, आपण मुख्य मंचावर यायचं आहे, मुख्य डायसवरती यायचं. आपण आपलं वेलकम, हार्दिक स्वागत असेल. आम्हाला आपलं स्वागत सन्मान सुद्धा करायचा आहे. प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. आनंदजी राऊत सर, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं स्वागत सन्मान करणं बाकी राहिलंय. जाऊया निकू बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचे 6 बॉलमध्ये इथून 2 धावेची आवश्यकता आहे पाम संघाला. माहीम संघ आणि तारापूर संघ आपण तयार राहायचं. लगेच मॅच संपली की आपण मैदानाचा ताबा घ्या. ओहो, चांगला चेंडू आणि इथून चंद्रकांतला परतीच्या प्रवासात विकेट डाऊन. आता 2 धावा आहेत, परंतु ते 2 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न जरूर करेल, कारण की अशा प्रकारचे मॅच मागचं वर्षी आपण पाहिलं होतं. पालघर संघ जिथे खेळत होता, पालघर संघाला आठवते की नाही माहिती नसेल, परंतु पालघर संघानं मात्र खूप चांगला परफॉर्मन्स केला होता तिथे. आणि नाला सोपाराचा संघ होता. त्या संघाला नाला सोपारच्या संघाला विजयासाठी 3 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता होती. 3 बॉल 1 धावा. आणि या स्पर्धेमध्ये तेव्हा 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना पूर्णपणे पालघरच्या संघाने तो सामना सोडला होता, परंतु त्या 3 बॉलमध्ये एकही धावा खर्च केली नाही आणि तो सामना जिंकला होता. इथून फटका खेळला इंटू दी गॅपमध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला, धावतोय चेंडू, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, परंतु ही रॅच जिंकतोय चेंडू आणि हा सामना क्लिअर झालाय. पाम संघ जिंकतोय. अभिनंदन पाम संघ. पाणी पोचवा पंचांना. मितेश पंचांना पाणी पोचव. आनंदजी राऊत सर, प्लीज आपण मुख्य मंचावरती या. आनंदजी राऊत सर, मुख्य मंचावरती या.